ही भाजी लाल माठाची आहे. ही आपण 0 ऑइल भाजी करणार आहे. आता ही भाजी आम्ही 2 वेळा धुवून घेतलेली आहे. धुवून आता पाणी निथळायला ठेवलेली आहे आणि प्री हिटिंगसाठी याचा स्टीमर इथं लावलेला आहे. या स्टीमरमध्ये आता आपण ही भाजी टाकणार आहे. त्याच्या आधी मी ही भाजी चिरून घेते. आम्ही ही भाजी तुम्हाला पाहिजे तर तिखट तुम्ही जास्त टाकू शकता, पण आम्ही ज्यांच्यासाठी ही भाजी बनवतो ते तिखट कमी खातात म्हणून आम्ही या भाजीमध्ये एकच मिरची टाकतोय. तर हे पाणी स्टीमरमध्ये खाली उकळत आहे आणि वरती आपण ही मिरची टाकली, अशी मिरची, आणि आधी लसूण थोडा वेळ आतमध्ये टाकून ठेवला की त्याच्यावर भाजी टाकली. त्या भाजीला छान असा लसणाचा वास लागतो म्हणून आधी खाली लसूण टाकायचा आणि मिरची टाकायची. कुक होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊया. ही भाजी आपण धुवून चिरून घेतली आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत. नेहमी भाजी आधी धुवून घ्यायची 2 वेळा पाण्याने, नंतर त्याचं पाणी निथळून द्यायचं आणि भाजी नेहमी मोठी मोठी चिरायची. खूप जास्त बारीक भाजी चिरू नये. बारीक भाजी चिरली की त्यातले जे जीवनसत्व आहेत ते नष्ट होतात. म्हणून भाजीची चव पण छान लागते. मंद आचेवरती शिजवायची. आणि आता आपण ही भाजी याच्यात टाकतोय स्टीमरमध्ये. 4-5 मिनिटांमध्ये ही भाजी शिजेल. तिला परत एकदा उलटायची आहे आणि उलटून परत शिजवून घ्यायची. आता आपण ही भाजी पलटतोय. पलटून झाल्यावर ठेवायची आणि मग ही भाजी आपण जशी तेल टाकून भाजीला परतून घेतो त्याच टाईपमध्ये ही भाजी होते. या भाजीला छान असा लसूण आणि मिरचीचा वास येतोय. खाली टाकलं होतं आपण ना मिरची, त्याच्यामुळे तो लसणाचा वास येतोय छान आणि मिरचीचाही वास येतोय. थोडी मिक्स झाली त्याच्यामध्ये. आता आपली ही भाजी शिजलेली आहे. ही भाजी गरमच छान लागते, त्यामुळे ज्यांना खायला द्यायची आहे त्यांना ती गरम गरम ह्याच्यामध्ये अशीच राहील अशा स्वरूपात आपण ती देणार आहोत. पण आता ही उघडून, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की ह्या भाजीमध्ये एक प्रिकॉशन घ्यायची आहे की मीठ याच्यात टाकायचं नाही, कारण याला होल्स आहेत सगळे आणि भाजीला पाणी सुटलं की ते मीठ सगळं म्हणजे न्यूट्रिएंट भाजीचे खाली गळून जातील. हे बघा खाली पाणी आता प्लेन कलरचं आहे. आता आपण भाजीत थोडंसं मीठ टाकायचं. जर तुम्हाला वाटलं की आपण मीठ थोडंसं अजून ॲड करू शकतो तुम्ही ॲड करू शकता वरून मीठ. परंतु जर का तुम्ही हे ब्लड प्रेशर असलेल्या किंवा किडनीचा आजार असलेल्या पेशंटसाठी देणार असाल तर ह्या भाजीमध्ये मीठ कमी प्रमाणातच टाकायचं. हे बघा, या भाजीला आता मीठ टाकल्यामुळे थोड्या प्रमाणात पाणी सुटायला लागलंय, पण याच्यामध्ये ही सगळी जी जीवनसत्व आहेत ही आपण जर का समजा वरती टाकलं असतं ते छिद्रांमधून सगळं खाली गळून गेलं असतं. म्हणून आपण या भाजीमध्ये वरती असं काढून मीठ टाकतोय.